त्याची जागाच बदला. आता हा निर्णय काही मी घेऊ शकत नाही, ट्रेनचे अधिकारी घेऊ शकत नाही, केंद्र सरकारचा अवकाश नाही. जर विमानतळ कुठे काढायचा हा निर्णय शेवटी केंद्र सरकार घेईल. प्रश्न असा आहे की जिथे काढला जाईल त्या सर्व शेतकऱ्यांची शेती ही ताब्यात घेतली जाईल आणि अशा सगळ्या वर्गाचं पुनर्वसन आणि त्यांची नुकसान भरपाई कशी द्यायची, कशी दिली जाईल यासंबंधी या सर्व शेतकरी वर्गाच्यात अस्वस्थता आहे आणि त्यामुळं विरोधसुद्धा आहे. आमच्या सगळ्या चर्चेमध्ये मी एवढं सांगितलं की कुणीतरी गैरकायद्याने तुमची जमीन काढू शकत नाही. विमानतळ झाला पाहिजे हे जर सगळ्यांचं म्हणणं असेल तर ज्या जागेवर होणार आहे त्या भागातल्या शेतकऱ्यांच्या जमीन मालकांचं तिथं फळबागात आणखी शेती आहे, पाणी आहे, वीज इरिगेशन आहे आणि त्यामुळे त्यांना उद्ध्वस्त करून चालणार नाही. त्याला योग्य ती नुकसान भरपाई आणि पर्यायी जमीन या दोन्ही गोष्टी द्याव्यात ही मागणी त्यांची होती. मी त्यांना एवढंच सांगितलं की मी राज्य सरकारला, मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांना विनंती करणार आहे की तुम्ही या कामाच्यासाठी बैठक बोला, आम्हाला लोकांच्या उपस्थितीतून आणि यातनं काहीतरी मार्ग काढा. असा निर्णय आमच्या बैठकीत काल झालेला आहे. दिवाळी संपल्यावर मी मुख्यमंत्र्यांची वेळ घेईन आणि ते सांगतील त्यावेळेला याच्या चर्चेला येईल. साहेब, निवडणूक आयोगावर सर्व विरोधकांनी ताशेरे ओढलेले, निवडणूक आयोगाला उत्तर देता येत नाही. मग बरं काय रोहित पवार ठीक आहे सर, त्यांना विचारलं ना. साहेब, बिहारची निवडणूक आहे, कसं बघता एकंदरीत सगळीकडे तिथं मोठा मतदार यादींवरून देखील मोठा प्रश्न निर्माण झाला आहे तिथं. आमचे सगळे सरकारी नाराज आहेत कारण सत्तेचा गैरवापर होतोय. मतदार याद्याच्या संबंधी बराच घोळ आहे असं त्या सगळ्यांचं म्हणणं आहे. निवडणूक आयोगाच्या पुढे मांडले, बघूया काय होतं. साहेब, मराठा आरक्षण ओबीसी मध्ये जे JR काढलेलं आहे त्याच्यावर आंदोलन केलं जाते. आज देखील बीडमध्ये छगन भुजबळ यांचा मोर्चा आहे, एकत्र नेते येतात आणि त्यांचं म्हणणं आहे की हा JRच रद्द करावा. ठीक आहे, तर त्यांच्याशी बोलू. शिवाय करडिले यांचं निधन झालेलं आहे. ठीक आहे, ह्याच्यात घालू वेगळं लोकप्रतिनिधी म्हणून काम करणारे असा त्यांचा परिचय होता. ह्या त्यांचं जाणं हे आकस्मिक आहे आणि त्यामुळे साहजिकच त्यांच्या कुटुंबावर सरकार एक प्रकारचं हे संकट आलेलं आहे. परंतु या संकटाला तोंड द्यायला त्यांना शक्ती दिली अशी अपेक्षा सर्वांना जायची. अरे हे जर का झाली त्यामुळे दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय घेतलेला आहे. जमीन जाणाऱ्यांना मदत किती कशी द्यायची पाहावी लागणार आहे. या संदर्भात आपण मुख्यमंत्री पालकमंत्री यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे. तर आज राज्यभर काळी दिवाळी साजरी करणार असल्याचं शरद पवार यांनी म्हटलंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.